श्री ज्ञानेश्वर महाराजचं चरित्र. संजीवन समाधी निमित्त. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे यांना खूप दिवस मुलबाळ झाले नाही, म्हणून विठ्ठलपंतांनी संन्यास घेतो नेहमी असे म्हणत असत. एक दिवस रुक्मिणी म्हणाली, घ्या. ते खरंच गेले. तेव्हा रुक्मिणीने रोज पिंपळाच्या झाडाला 1000 प्रदक्षिणा घालत असे. एक महात्मा आले. त्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तेव्हा ती म्हणाली, माझ्या पतीने संन्यास घेतला तेव्हा त्यांनी आश्रमात जाऊन विठ्ठलपंतांना घरी पाठविले. तेव्हा ते गुरूच्या आज्ञेने संसारात आले. लोकांनी त्यांचा छळ केला की त्यांना संन्यास घेतल्यावर गृहस्थाश्रमात आले, म्हणून त्यांना निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर असे 4 अपत्य झाली. पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणा असे आपेगावचे ब्राह्मण आणि आळंदीचे म्हणत असत. मग ते पैठणला गेले. तेव्हा त्यांनी असा निर्णय दिला की तुम्ही दोघे देहांत प्रायचित्त घ्या, मग शुद्धपत्र तुमच्या मुलांना देऊ. संतांच्या आशीर्वादामुळे देवाला अवतार घ्यावा लागला. निवृत्ती शंकर झाले. ज्ञानेश्वर विष्णू, सोपान ब्रह्मदेव, आदिशक्ती मुक्ताई असा अवतार त्यांनी घेतला. मग आईवडिलांच्या देहांत प्रायचित्यामुळे 4 भावंडे आता पोरकी झाली. मग ते शुद्धीपत्र आणायला गेले तेव्हा तिथे एक रेडा होता. म्हणाले की याचं नाव पण रेडा आहे. रेडा आहे पण ज्ञानेश्वरच आहे. तर मग तुझं नाव ज्ञानेश्वर आहे, मग आता रेडा वेद म्हणेल का? ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वदुजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. आणि रेडा वेद म्हणायला लागला. सर्व पाहून आश्चर्य झाले. आणि एकदा एका राणीला पुष्कळ मुली झाल्या. राजांनी सांगितले, आता मुलगी झाली की मी तुझा त्याग करेल. तेव्हा मुलगीच झाली, पण त्या दासींनी मुलाचे कपडे तिला घालत असत. मग ती लग्नाला आली तेव्हा तिला वाटले आपण पण मुलगी येईल, ते पण मुलगी, म्हणून घर सोडलं. घर जात असताना ज्ञानेश्वरांची दिंडी आली. तेव्हा ती दर्शन घेण्यासाठी आली. तेव्हा ज्ञानेश्वरांनी मुलगा म्हणून आशीर्वाद दिला. तेव्हा स्त्रीचा तो केला पुरुष उभा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. एकदा मुक्ताबाईला मांडे खावायचे होते. तेव्हा विसोबा खेचर यांनी कुंभाराला खापर देऊ दिले नाही. तेव्हा ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर वाकून आणि अग्नी तयार केला आणि म्हणाले, मुक्ता मांडेकर. एकदा लोकांनी खूप छळ केला. संन्याशाची मुले म्हणत कोणी ज्वारी झोडीतून खाली टाकून पाय फिरवत असत आणि दगड टाकत झोडीत. त्यांना राग आला. मुक्ताईंनी ताटीचे अभंग म्हटले. तेव्हा ताटी उघडली, शांत झाले. एकदा एक मनुष्य वारला तेव्हा सती जाण्याची प्रथा होती. मग ती बाई समोर, प्रेत मागे. तिला दिंडी दिसली. मग तिने ज्ञानेश्वरांना नमस्कार केला. तेव्हा तिला सौभाग्यवती भव म्हणाले, माझ्या पतीचा प्रेत मागे आहे, मी सौभाग्यवती कशी? मग प्रेत खाली ठेवा आणि सच्चिदानंदा उठ असे म्हटल्यावर उठून बसले. तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद लेखक आदरू झाला. आपलं पूर्ण आयुष्य देवकार्यासाठी सच्चिदानंदाने लावले. एकदा चांगदेवाला गर्व झाला होता. वाघावर बसून सापाचा चापूक घेऊन 4 भावंडांना भेटायला आला. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी जड भिंती निर्जीव चालविली, जड भिंती चालविली, हरविली चांगयाची भ्रांत.
ज्ञानेश्वर महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.